नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी मोरे प्रतिभा प्रकाश. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण संत तुकाराम महाराज यांच्याविषयी माहिती पाहणार आहोत. मित्रांनो, संत तुकाराम महाराज यांचा जन्म देहू गावी 1608 साली पोल्होबा अंबिले व माता कनकाई यांच्या पोटी झाला. बोल्लोबा आंबिले हे गावातील एक श्रीमंत व्यक्ती होते. त्यांना गावात खूप मान होता. त्यांच्याकडे शेती, सावकारी आणि एक वाण्याचे दुकान होते. घर अगदी सुखसंपन्न असे होते. तुकाराम महाराजांची 2 लग्ने झाली होती. त्यांच्या प्रथम पत्नीचे नाव होते रखुमाबाई आणि दुसरीचे नाव होते जिजाबाई. गावात खूप मोठा दुष्काळ पडला आणि या दुष्काळामध्ये त्यांच्या प्रथम पत्नी रखुमाबाई यांचा मृत्यू झाला आणि त्यांच्याबरोबरच त्यांचा एक मुलगा त्याचाही मृत्यू झाला. सांसारिक कटकटी, व्यापारातील नुकसान, त्यामुळे आलेले दारिद्र्य तुकारामांना या सर्व कारणांमुळे संसाराचा वेठ आला. सामाजिक अन्याय सोसावा लागला, पण ते कोणत्याही प्रसंगाला घाबरले नाहीत. विठ्ठल आपला पाठीराखा या श्रद्धेने ईश्वराशिवाय ते कोणाला शरण गेले नाहीत. तुकारामांचे सारे आयुष्य भगवत भजन, नामस्मरण, ध्यानधारणा, हरिकीर्तन आणि दुसऱ्यावर परोपकार करण्यात गेले. संत ज्ञानदेव, संत नामदेव, संत एकनाथ यांच्या संत वाङ्मयांचा त्यांनी अभ्यास केला होता. त्यामुळे स्वतःच्याही अभंग रचना चालता, बोलता, खाता, पिता त्यांच्या अमृतवाणीने निर्माण केल्या. वृक्षराजींनी नटलेल्या भंडाऱ्याच्या डोंगरावर एकांतवासात देह जावो अथवा राहो या निर्धाराने ईश्वर चिंतन त्यांनी केले. गोड आणि रसाळवाणी असलेल्या तुकोबांनी समाजातील जातीव्यवस्था व अंधश्रद्धेवर प्रहार करताना म्हटले, मऊ मेनाहुनी आम्ही विष्णुदास, मऊ मेनाहुनी आम्ही विष्णुदास, कठोर वज्रास भेदू ऐसे. सर्वसामान्य माणसाला येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण, असा उपदेश त्यांनी केला. प्रसन्न उल्हासित मनाने केलेले काम चांगलेच होते. त्यासाठी मात्र असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे, असे म्हणून प्रयत्नांवर अधिक भर दिला पाहिजे, असे तुकाराम महाराजांनी सांगितले आहे. समाजातील दीनदुबळ्यांसह गोरगरिबांबद्दल त्यांना अतिशय प्रेम होते. अस्पृश्य प्राणीमात्रांबद्दल वेळोवेळी जिव्हाळा त्यांच्या मनात दाटून येत असे. म्हणूनच भगवे कपडे घालून स्वार्थी बनलेल्या ढोंगी साधूंना थारा देऊ नये, यासाठी ते म्हणत, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. थोडक्यात काय तर ढोंगी लोकांना तुम्ही ओळखा आणि त्यांच्यापासून लांब राहा. अभ्यास कसा करावा याचे मार्गदर्शन तुकारामांच्या अभंगातून होते. ओले मूळ भेदी खडकाचे अंग, किंवा अर्थाविना पाठ कायसा करावे, या सर्वातून चिवटपणा, अर्थ समजून घेण्याची वृत्ती हवी, असे ते सांगतात. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, असा पर्यावरणासाठीही संदेश त्यांनी दिला. थोडक्यात काय, की त्यांनी आपल्या वृक्षांनाच आपले सगळे सोयरे मानले. म्हणजेच ज्याप्रमाणे आपल्याला नातेवाईक असतात, जे नातेवाईक आपल्या कामात येतात, त्याचप्रमाणे वृक्षवल्ली सुद्धा आपले नातेवाईक आहेत, ते सगळे सोयरे आहेत आणि त्यांची आपण काळजी घेतली पाहिजे. तुकारामांची परोपकार वृत्ती व भक्ती मार्ग न आवडून मंबाजी गोसावी सालो मालो या दुष्ट व्यक्तीने त्यांचा द्वेष व छळ केला. ते म्हणत की तू ब्राह्मण नसून वाण्याच्या कुळातला, तेव्हा तुला गीतेचे तत्वज्ञान सांगण्याचा अधिकार नाही. आणि म्हणून तुकाराम महाराजांनी लिहिलेल्या पोथ्या इंद्रायणी नदीत सोडून द्यायलाच त्यांना भाग पाडले. छत्रपती शिवरायांनी तुकोबांचे दर्शन घेतले. लोक कल्याणाचा मार्ग सांगत कीर्तन भजनामध्ये तल्लीन असणाऱ्या तुकोबांनी प्रत्यक्ष श्रीहरीसह गरुडावरून स्वर्गारोहण केले, अशी आख्यायिका आहे. अशा प्रकारे भक्ती मार्गाचा प्रसार करणाऱ्या तुकोबांचे फाल्गुन कृष्ण 2 1649 रोजी निर्वाण झाले. अशा या महान संत तुकोबांना माझे कोटी कोटी प्रणाम. जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल.